श्रद्धा. हाय मॅम. कसा वाटला लुक? खूप सुंदर, खूपच. आतापर्यंत बरेच ठिकाणी काम केलं असेल, पण आजचा तुला इकडचा एक्सपिरियन्स कसा होता? मी मेकअपसाठी पहिल्यांदाच आलेली आहे मी नाशिकला, आणि इथलं जे वातावरण आहे, विशेष म्हणजे स्वाती मॅम जे आहेत त्यांचं म्हणजे बोलणं आणि इतका कॉन्फिडन्स माझा ग्रोथ झालाय आल्यापासून. मला तू कर, कोणत्याही गोष्टीसाठी कमी पडू नकोस, हेच मार्गदर्शन भेटत जाते. आणि इथले जे स्टुडंट आहेत त्यांना खूप छान पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आणि मॅम तुम्हाला देव खूप छान आयुष्य देव, सुदृढ आयुष्य देव, आणि तुम्ही प्रत्येकाला तुमचं जे अनुभव आहेत देत राहा, अजूनही देत राहा, आणि तुम्हाला अजूनही मिळतच जाईल. आणि खरंच खूप छान वाटते. आणि माझ्यात ना, मी आत्ता एक 3-4 महिन्यापासून जस्ट मॉडेलिंग स्टार्ट केली. माझं काही प्रोफेशनल नाही, पण आता आपली स्किन आहे तर आपल्याला मायनस पॉईंटला पण प्लस करायचं म्हणून एक ध्येय करायचे. सो एवढा कॉन्फिडन्स नव्हता माझा, एवढे जे मेकअप केलेत आणि आज मी जे लुक दिलेत, आज मला स्वतःला कॉन्फिडन्स फील होतंय. कारण की इथले जे वातावरणामुळंच, इथले जे स्टुडंट आहे, मॅम आहेत, फोटोग्राफर आहेत, फोटोग्राफरसोबत जे दादा आहेत त्यांचं नाव नाही माहिती मला, त्यांचं सगळ्यांचं वातावरण खूप छान असल्यामुळे आज मला खूप कॉन्फिडन्स फील होतं. आणि मला खरंच वाटतंय की माझे जे तुम्ही शूट बघता, जे फोटोज बघता किंवा मॅम आता जे पोस्ट करतील त्याच्यामध्ये माझा कॉन्फिडन्स तुम्हाला सगळ्यांना नक्कीच दिसेल. आणि तो कॉन्फिडन्स फक्त स्वाती मॅममुळेच आलेला आहे. नाही, आणि मी तर सगळ्या मेकअप आर्टिस्टला एकच सांगेल की तुम्ही नक्की श्रद्धाला एक चान्स द्या, तिला तुम्ही बोलवा. आणि या इंडस्ट्रीमध्ये नवीन फेसची खूप गरज आहे. विटिलिगो मॉडेल्स खूप कमी प्रमाणात आपल्याला भेटतात, त्यामध्ये एक श्रद्धा आहे. तर तुम्ही श्रद्धाला एक चान्स द्या. आणि खरंच गरजू आहे आणि खूप छान स्वभाव आहे तिचा, तर तिला तुम्ही नक्की चान्स द्या आणि तिला बोलवा. मेकअप कसं वाटतोय? एकदम ड्रॅग प्रूफ मेकअप आहे, खूप छान. काढायला असं वाटतं असंच घरी जायला पाहिजे नाही का, पण नाही जाऊ शकत. खूप छान. थँक्यू सो मच मॅम. ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. थँक्यू सो मच मॅम.